स्ट्रायकिंग एंडला अजय, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विकी बनोटे आणि बॉलिंग मार्क वरती निखिल शेळवले आलेत कॅप्टन. जबरदस्त सामना. याच KPL मध्ये निखिल विकी बनोटे याच्या नावावरती देखील अर्धशतक आहे, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये चौथ्या पर्वामध्ये कशा प्रकारचा खेळ करतील याकडे देखील लक्ष असेल. पहिला चेंडू निखिलचा, फलंदाज अजयसाठी. कमी गतीने टाकलेला चेंडू, मिड विकेटला चेंडू, फक्त 1 रन. पहिल्या चेंडूवरती ही पहिली सिंगल. 10 क्रिक या वेबसाईटच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण करत आहोत. यूट्यूब या सोशल ॲपच्या माध्यमातून 10 क्रिक या वाहिनीच्या द्वारे आपण थेट प्रक्षेपण करत आहोत. काराव प्रीमियर लीग या चौथ्या पर्वाचे. सुरुवातीला थोडीशी टीम पूर्ण 10 क्रिकची स्ट्रगल करत होती, परंतु त्यांना रिदम मिळाल्याच्या नंतर ते एक उत्कृष्ट असे लाईव्ह टेलिकास्ट ते त्याने बराचदा सिद्ध करून दाखवले. हो, फलंदाज बाद. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? निखिल शेळवलेनं पाठवलं मैदानाच्या बाहेर कारावचा बाहुबली विकी बनोटेला 0चाही बोपला न फोडता तंबूच्या दिशेने. बॅट्समन आउट. षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी निखिल बनोटे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. सन्माननीय रमेशजी मयेकर साहेब उपस्थित झालेले, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. आपलं स्वागत. या विकेटसाठी निखिल शेळवले या गोलंदाजासाठी संघ मालक यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. नवीन फलंदाज आता गणेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. ओमसाई 11. मी मगाशी जसा उल्लेख केला की बऱ्याचशा वर्षांचा स्वप्न आहे राजेंद्रजी देशमुख यांचा. ओमसाई 11 टीमला आता पुन्हा एकदा त्यांनी चौथ्या पर्वामध्ये उतरवलंय आणि पाहूया त्या चौथ्या पर्वामध्ये त्यांचं स्वप्न इथं पूर्ण होतंय का. पहिल्याच बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती महत्वाचा गडी बाद केला निखिल शेळवलेनं. मॅच सुरू होण्याच्या अगोदरच मी सांगितलं की ओमसाई 11 टीमचे नेतृत्व करतात निखिल शेळवले. त्यांच्या विपक्षामध्ये मॅच असल्याच्या नंतर प्रतिस्पर्धी संघावरती लवकरच दबाव बनतो आणि त्याच दबावाखातीर विकी बाद झाले. डिफेन्स करण्याचा प्रयत्न, प्रॉपर यॉक झाला चेंडू आणि विकी बाद झालेत. विकीची बॅटिंग पाहणं सर्वांना पसंत आहे, परंतु आज निखिल स्वस्तामध्ये बाद झाला. पाहू आता मोठा धक्का बसलाय आणि हा मोठा धक्का इथे सावरेल का. आनंदी स्मॅशर्स स्प्रे असेल तर पाठवा, रिलीज स्प्रे असेल तर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आयोजन कमिटी. आमची 10 क्रिकचे संपूर्ण संघ कदाचित बॉलर इथून रिप्लेस करावा लागू शकतो. नॉर्मलचा क्रॅम्प, परंतु आता आपण पाहतायत म्हणून मी सातत्यानं ॲज अ कॉमेंटेटर म्हणून उल्लेख करत असतो की उन्हाचा तडाखा वाढल्याच्या नंतर नेहमी बसून आपण पाणी प्या. बसून पाणी पिल्याच्या नंतर तुमची फाईट आणि फ्लाईट सिस्टीम ऑन असते. आपल्या जे जॉईंट्स आहेत त्यापर्यंत पाणी पोचतं आणि त्यानंतर तुम्हाला त्रास फार कमी होतो. उभे राहून पाणी पिल्याच्या नंतर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑन असते. कदाचित आपण पाहतात की क्रॅम्प, मिठाचं प्रमाण कमी असल्याच्या नंतर क्रॅम्पला फेस करावं लागतं आणि कदाचित क्रॅम्पला इथून फेस करत असताना निखिल शेळवलेनं मोठा अडथळा दूर केला. विकी बनोटेला ना त्यानं बाद केला.
चांगला चेंडू, आणखीन एक निखिलचा. डॉट बॉल आला. कमी रनअपने चेंडू टाकतायत. हो फुल टॉस मिस, फलंदाज बाद. बेल पडली आहे आणि फलंदाज आणखीन एक बाद. म्हटलं जातं ना, भूखा शेर हमला करता है और घायल शेर तबाही. हो फुल टॉस, स्लॉक स्वीपचा धमाका. आल्या आल्या ठोकला, सुपर सिक्स. नो बॉल. स्टंप्सला कदाचित पाय लागलेला निखिल शेळवले यांचा. तेच पंचांच्या निदर्शनास आलं. बेल ऑफ झाली होती नॉन स्ट्रायकिंग एंडची. बॉलरचा पाय लागला आणि त्यानंतर पंचांचा नो बॉलचा इशारा. मोमेंटम चेंज करतात. 7 धावा या चेंडूवर. फ्री हिट. आणखीन एक फुल टॉस हवेत खेळलेत. फ्री हिटचा चेंडू. 2 धावा या चेंडूवरती. विजय चेंडूला गॅदर करतात आणि 2 धावत संख्येच्या मदतीने संघाची धावत संख्या 10 ऑन स्कोर कार्ड. षटकार किती फायदेशीर ठरला, कारण संघ अडचणीमध्ये होता आणि त्यानंतर एक षटकार आल्याच्या नंतर जबरदस्त कमबॅक. हो आणखीन एक चांगला चेंडू. डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 2 गडी बाद. 10 धावा धाव पुस्तकावर.
गुड फिल्डिंग अनिकेत होते, मगाशी स्कोरर होते, आता फिल्डर. जबरदस्त फिल्डिंग. 2 धावा या चेंडूवरती. संघाची धावा संख्या 13. जबरदस्त फिल्डिंग अनिकेतच्या वतीनं. 13 धावा धावा पुस्तकावरती. ओव्हर नंबर 2 चालू आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आदित्यला आपण पाहतात. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. हो, रामदो स्टंप सावेत खेळलेत. दोन धावा या चेंडूवरती मिळतात आणि 2च्या मदतीने संघाची धावा संख्या 15 या धावा संख्येवरती. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला. अंतिम 2 चेंडू आता बाकी राहिलेत या ओव्हर मधले. चंद्रकांतजी कडव साहेबांचं नुकताच या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन झालेलं. त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये, KPL मध्ये हार्दिक स्वागत आहे. आता अंतिम चेंडू 15 धावा. विजय जबरदस्त गोलंदाजी. हो, फुलटॉस होता. समोर केलेत मिडॉनला. क्षेत्ररक्षक मिसफील्ड. हो, दुसऱ्याचा कॉल. लगेचच ॲक्युरेट थ्रो झाला होता. थोडेसे लेझी झालेत. विजय ओव्हर कंप्लीट. 2 धावा या चेंडूवर आणि संघाची धावा संख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलेली 17. अनिकेत आले तो ओव्हर नंबर 3 मध्ये. या चेंडूवरती 1 रन मिळते. 1च्या मदतीने संघाची धावा संख्या 18 वरती. ओ लॉंगॉनला गुड कॅच. जबरदस्त झेल. ओ विजय, अप्रतिम झेल लॉंगॉनला. मगाशी कॅप्टन मनोजने सांगितलं होतं विजय की स्टेजवर आहे आणि आता स्टेजच्या समोरच ॲक्युरेट झेल पकडले विजयनं. फलंदाज बाद. आयुष कडव आलेत नवीन फलंदाज. नुकताच फलंदाज आदित्य बाद झालेत. संघाची धावा संख्या 18. ओव्हर कंप्लीट झाल्याच्या नंतर निखिल शेळवले, घायल शेर ज्यांची मैदानाच्या आतमध्ये एंट्री होणार आहे. समोरून चेस डाऊन केलाय. हो, थ्रो केला असं तरी झाला असं, कारण कव्हरला होम होते. रनआउटची शक्यता.
फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त फिल्डिंग, धाव मिळत नाही. 18 धावा. काय जबरदस्त ट्रेन केलाय निखिल शेळवले याने संपूर्ण संघाला. टॉस झाल्याच्या नंतर लगेचच त्याने सांगितलं की मला माझा संपूर्ण संघ बॅकस्टेज पाहिजे. कदाचित यासाठी त्यानं बॅकस्टेजला टीम मीटिंग घेतली होती. अनिकेत दोन्ही फॉर्मॅट मध्ये बॉलिंग जबरदस्त, फिल्डिंग मध्ये 100% एफर्ट. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 18 वरती. ओव्हर नंबर 3 मध्ये अनिकेत, पहिल्या ओव्हर निखिल कॅप्टन, दुसऱ्या ओव्हर मध्ये विजय, तिसऱ्या ओव्हर मध्ये अनिकेत. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज आहेत अजय, नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहेत अजय, स्ट्रायकिंग एंडला आयुष. हो फलंदाज बाद, आयुष इथून बाद झालेत. चांगला चेंडू खेचून घेण्याचा प्रयत्न. 5 बॉल मध्ये फक्त 1च रन दिले अनिकेतनं आणि 2 विकेट, 1 विकेट देखील घेतलेली आहे. पाच चेंडू आणि फक्त 1च रन दिलेली आहे. लोवा फुलटॉस आडवा बॅटने खेळले, शॉट मिड विकेटला. दुसऱ्यासाठी प्रयत्न चालवला आणि 2 धावा आता पूर्ण झालेल्या त्या चेंडूवर. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावा फलकावर. वीस धावा आहेत धावा पुस्तकावरती आणि नवीन बॉलर आलेले आता पुन्हा एकदा विजय. अजय जो ॲज अ ओपनर आला त्याने 3 चेंडू मध्ये 3 इंडिव्हिज्युअल बनवला. प्रथमेश 2 चेंडू 2. कॅप्टन निखिल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलेत. धावत संख्या 20. चौथा ओव्हर मध्ये विजय. जबरदस्त चेंडू विजयचा. हो पुन्हा एकदा विजय देखील इंजुरी फेस करतो की काय. फलंदाज बाद.
चला पुढची लढत, पुढची मॅच नंबर 3, प्रियान 11 वर्सेस भार्गवी 11. आम्ही विनंती करत आहोत भार्गवी 11 संघाचे संघनायक आणि प्रियान 11 संघाचे संघनायक दोन्ही संघांचे कॅप्टनला मी विनंती करत आहोत की आपण मुख्य व्यासपीठाच्या दिशेने रवाना व्हा आणि टॉस करून घ्या. नवीन फलंदाज सुनील कुराडे आलेत. नवीन फलंदाज पूर्ण वर्षभर ज्याच्या बॅटिंगची खऱ्या अर्थानं वाट बघितली जाते, बॉलिंगची वाट बघितली जाते, कारण फार कमी असे लाभार्थी असतात ज्यांना सुनीलची बॅटिंग पाहायला मिळत असते. कारावचे पॅट कमीन आता नवीन फलंदाजी मार्कवरती आलेत. प्लेयरची मोजमापणी झालेली आहे सुनील कडून. आता विजय तयार. हो, चांगला चेंडू, फटका पा. पहिल्याच चेंडूवरती आल्याला इम्प्रोमाइजिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. यासाठी कदाचित सुनीलची वाट पाहिली जाते संपूर्ण वर्षभर. पॅट कमिन्सनं ऑस्ट्रेलिया संघाला विश्व चषक जिंकून दिलं. आता पाहूयात सुनील आपल्या संघाला KPLचा चषक विजेता होऊन देतोय का. शॉर्ट स्क्वेअर लेग ठेवण्यात आलेला, डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये खेळाडू. विजय सेकंड स्पेल मध्ये आले. समोर खेळलेत व्ही शेप मध्ये. एक तर रन पूर्ण केलेली आहे सुनीलनं. एकच रन. एकच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 वरती 21. ओव्हर नंबर 4. पहिल्या ओव्हर मध्ये निखिल 10 धावा, दुसऱ्या ओव्हर मध्ये विजय 7, अनिकेतनं दिल्या 3, चौथ्या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा विजय 3 बॉल मध्ये फक्त 1. विजय एक चांगले कॉमेंटेटर देखील आहेत आणि आज जबरदस्त गोलंदाजी ओमसा 11 टीमच्या वतीने करत असताना राऊंड द स्टम्प्स. विजय हाफ ट्रॅकर आहे. आमक करत असताना समोर मयूर कडून 1 रन पूर्ण. दुसऱ्यासाठी प्रयत्न, हो थ्रो झाला स्ट्रायकिंग एंडला. 2 धावा पूर्ण होतात. 2च्या मदतीनं संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 23 वर. धावत संख्या 23. अंतिम 2 चेंडू विजयचे. जबरदस्त गोलंदाजी विजयची. दुसऱ्या ओव्हर मध्ये आले होते आणि त्यानंतर सेकंड स्पेल मध्ये ते आले. हो, हवेत खेळलेत लॉंग ऑनला. जवळपास खेळाडू प्रयत्न चांगले मनोज कडून. कॅच ड्रॉप झाली आहे. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि या 2 धावा. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहील. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 25 धावा पुस्तकावर. फुल टॉस आहे. आडवा बॅटने खेळलेत. खाली लागला चेंडू बॅटचा. 1 रन तर पूर्ण. हो, थ्रो ऍक्युरेट, गुड थ्रो आणि फलंदाजीतून बाद. पॅट कमिन्सला माघारी पाठवलंय. सुनील इथून बाद झाला. असं वाटलं की कदाचित सुनील साठी प्रथमेश विकेट सॅक्रिफाईस होतोय की काय, परंतु ऑस्ट्रेलिया संघाला पॅट कमिन्सनं विश्वचषक जिंकून दिलं. परंतु आता पाहूया सुनील आपल्या संघाला KPLचा चषक विजय करून देईल का. संघाची धावत संख्या 4 ओव्हर नंतर जाऊन पोहोचलेली 26 धावा फलकावर.
Oh, half tracker. Good shot. Oh, backward square catch drop. And ball सीमा पारात चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार इथून आलाय. 4च्या मदतीनं संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावर. लोअर फुल टॉस. अपील लेग बिफोर द विकेट साठी मिस्टेक. चांगलं कलेक्शन. लेग बॅटच्या 2 धावा धाव पुस्तकावरती. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने जाऊन पोहोचलेली 32 वरती. 32 धावा धावा फलकावरती लागलेल्या आहेत. अंतिम 4 बॉल बाकी आहेत. 4 मध्ये 1-2 षटकारांची इथून किमान अपेक्षा आता डगआउट नक्की करेल. निखिल शेळवले चांगल्या टच मध्ये. त्यानंतर मनोज विजय चांगली बॅटिंग करतायत. आता पाहूयात. अंतिम 4 चेंडू बाकी राहिलेत. बॉल तयार. प्रसाद वाडवा बाटण्या केलेत. लो फुल टॉस. स्क्वेअर ऑफ द विकेट. दमदार फटका. एका टप्प्याकर चौकार. धावसंख्या 36. अंतिमचे 3 चेंडू आता बाकी राहिलेत. पुन्हा एकदा गोलंदाज प्रमोद तयार. द स्टम्प्स ना आडव्या बाटण्या खेळलेत. विजय डीप मध्ये. 1 रन पूर्ण. चांगला थ्रू. कलेक्शन करून समोरून लावला असतं तर कदाचित बाद झाले असते. 2 धावा या चेंडूवरती. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 38 वरती. 38. बाकी राहिले उर्वरित चेंडू 2. 40-42. पाहूयात फाईट करतील का. परत तयार. अपील लेग बिफोर द विकेट साठी. बॉलवरती 1 रन. टीमची धावसंख्या लेग बायच्या माध्यमातून सिंगल ऍड होत्या आणि संघाची धावसंख्या इथून जाऊन पोहोचलेली आहे 39 धावा धाव फलकावर. अंतिम चेंडू. अंतिम चेंडू आता बाकी राहिला. स्ट्रायकिंग एंडला चांगला चेंडू शरीरापासून दूर ठेवला आणि इथं फलंदाज देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये होतील बाद. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 39 धावा धाव फलकावरती. विजयासाठी 40 धावसंख्येची गरज आहे ओमसा 11 या टीमला.
चला टॉस करूयात. प्रियान 11 वर्सेस भार्गवी 11 या दोन संघांमध्ये. आम्ही विनंती करत आहोत दत्तात्रयजी बनवडे साहेबांना आपल्या शुभ असं आपण पुढील मॅचचा टॉस करावा. चला 40 बनवायचं. चला लवकरात लवकर आघाडीची जोडी होत्यात. फिल्डिंग लावून घ्या. 30 चेंडू आणि 40 टॉस खेळायला तिसऱ्या मॅचचा प्रियान 11 वर्सेस भार्गवी 11 या दोन टीम मध्ये. विनंती करत आहोत की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये निशांत सूर्यराव इंदुराव फिल्डिंगचा निर्णय घेतलेला. सागर आपला टॉस आहे का? फिल्डिंगचा प्रियान 11 टीमने टॉस जिंकून फिल्डिंगला पसंती दिली. विजयासाठी 40. चला आघाडीची जोडी होऊ द्यात प्लीज. आघाडीची जोडी मनोज आणि निखिल आलेत. 40 धावा विजयासाठी. पुढील मॅच मध्ये चा टार्गेट. आघाडीची जोडी मनोज आणि निखिल.
बॉलिंग मार्कवर आता बॉलर आलेत अजय. मनोजचा जर तुम्हाला परफॉर्मन्स पाहायचा असेल तर तेव्हा त्यांना नॉकआउट स्टेजमध्ये तुम्ही त्यांचा खेळ पाहू शकता. कारण विध्वंसक मनोज जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला सेमीफायनल आणि फायनलमध्ये विध्वंसक मनोज पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर बॉलर आलेत. ओव्हर नंबर 1 मध्ये अजय, आघाडीची जोडी निखिल आणि त्याच्या सोबत आलेत मनोज. चला मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू मनोज साठी, गोलंदाज अजय याचा. 40चं टार्गेट, 30 मध्ये 40. पहिला चेंडू समोर खेळलेत. लॉंगॉनला विकी चेंडू पर्यंत पोहोचतायत. या चेंडूवरती फक्त 1 रन. स्वस्तात बाद झाले विकी आणि कमकुवत धावसंख्या आपण पाहतो. 40चं टार्गेट. जशी स्टार्ट ओमसा 11 टीमच्या गोलंदाजानं त्यांच्या संघाला करून दिलेली आहे, तशी सुरुवात इथून आपण पाहतात तर अजयने जर करून दिली आपल्या संघाला तर मॅच मध्ये मजा येईल. 30 बॉल मध्ये टोटल 40चं टार्गेट. पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल धाव फलकावर. हो हवेत झेलची शक्यता. विकी बनवते डाऊन द बॉल. झेल इन द सेफ हँड. फलंदाज बाद. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झालेत. निखिल शेळवले. कॅप्टनची झेल पकडले. विकीनं डीप मध्ये लॉंगॉनला चांगली झेल. जल्लोष आपण पाहिला. कॅच पकडल्याच्या नंतर आनंद साजरा केला. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये जगदीश आलेत. हाफ ट्रॅकर, एक्स्ट्रा बाउन्स, वाईट बॉल इथे पंचांना कॉल केला. व्हाईट बॉल पंचांना कॉल केला. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. संघाची धावसंख्या 2. विजयासाठी 40. 2 धावा धावा पुस्तकावर. बॉलिंग मार्क वरती पहिल्याच ओव्हर मध्ये अजय. एक सफलता सांघिक. निखिल बाद. हवेत खेळतात. डिफेन्सिव्ह पवित्रा घेऊन फटक्या खेळत असताना वाईडिश लॉंगॉनला विकी बनवटे. डाऊन द बॉल फक्त एक सिंगल 1च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलेले ते 3 वरती. चं टार्गेट. पहिलं षटक. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहत आहेत मनोजला. हो एक्सा कव्हरला खेळतायत. एक तर केले पूर्ण कॉल दुसऱ्यासाठी आणि 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 5 वरती. कॅप्टन लवकर बाद झालेत. धावत संख्या धावा फलकावरती 5. ओव्हर नंबर 1. सफलता मिळालेली अजयला सुरुवातीलाच. हो फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. हो मनोजची कॅच ड्रॉप. कदाचित आधीच इरादा बनवला होता मनोजनं की एक्स्ट्रा कव्हरलाच खेळायचं आहे. प्री डिटरमाइंड स्ट्रोक होता. प्री माइंडेड फटका
आणि एकच रन, कॅच ड्रॉप झाली आहे. 1 रनच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 6 धावांवरती. ओव्हरमध्ये अंतिम 2 बाकी आहेत. हा चेंडू निर्धाव की वाईट बॉल पंचांना कॉल केला. 61 रन या देखील चेंडूवरती मिळते. 61च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 7 धावा. मोठे फटके मारून देत नाहीये, ही जमेची बाजू राहिलेली आहे. निखिल शेळवले इंजर्ड असून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये चांगलं संघाला मार्गदर्शन करत होते, परंतु कदाचित विकेट ठेवणं ही गरजेचं होतं. हवेत लॉंगॉनला विकी बनवते राऊंड द बॉल आणि या खेळाडूच्या हातून झेल सुटणं कठीण. फलंदाज बाद, धक्का दुसरा. इथे ओमसा 11 टीमला ओव्हर नंबर 1 चा डावीतून अटपलाय आणि संघाची धावसंख्या 7 for 2. धावा फलकावरती बॉलर आलेले आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये. गणेश 40चं टार्गेट, 33ची गरज आहे 24 चेंडूंमध्ये. 7 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये, 2 विकेट. दुसऱ्या ओव्हर मध्ये गणेश आलेत. विकी बनवटेनं 2 झेल पकडल्या. जसं विकीला विकेट टिकवता आली नाही तसं निखिलनं देखील विकेट टिकवून ठेवलेली नाही आहेत. कदाचित संघ शेवटच्या टप्प्यामध्ये अडचणी देऊ शकतो, परंतु मनोजची विकेट ही महत्वाची आहे. डिफेन्सिव्ह स्ट्रोक लॉंग ऑफला मनोजच्या वतीनं फक्त एक सिंगल या चेंडूवरती. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने 8 धावा. पुढील मॅच प्रियान 11 वर्सेस भार्गव 11. भार्गवी टीमचे कॅप्टन सागर आहेत. सागर वर्सेस सागर हा कॉन्टेस्ट आपल्याला पुढील मॅच मध्ये. सेकंड मॅच नवीन फलंदाज विजय आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला. या 2 खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये थांबणं गरजेचं आहे. 2 खेळाडूंची विकेट महत्वाची आहे. विकेट गेल्याच्या नंतर पूर्णपणे दबावे. स्ट्रायकिंग एंडला विजय. हो फुल टॉस होता. हो त्याच्याच अनोख्या शैलीनं फटका खेळला. इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक, स्कूप केला, बॉल सीमा पार, थर्ड मॅनला चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 12. आता रिव्हर्स खेळलेत. हवेत नो बॉल पंचांना कॉल केला. ओ द वेस्ट आणि बॉल सीमा पार. टोटलच्या 5 धावा. ओ द वेस्ट नो बॉल आणि आलाय चौकार. पंजा हाय फाइव. पाच धावा या चेंडूवरती. 17 धावा धावा पुस्तकावरती. काय जबरदस्त कमबॅक. गणेश तयार.
आणखीन एक फुल टॉस होता, लीव केलाय, व्हाईट बॉल पंचांना कॉल केला. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ते 18. फ्री हिट कंटिन्यू. गणेश बॉलिंग मार्कवर, स्ट्रायकिंग एंडला विजय. ओ स्विच हिट, ओ जबरदस्त फटका विजयचा. किती धाडस आहे या खेळाडू मध्ये. आणखीन एक चौकार. राजेंद्रजी देशमुख साहेबांच्या वतीनं विजयासाठी 500 रुपयांचं पारितोषिक जिंकण्यासाठी काही करण्यासाठी तयार आहेत. संघाची धावत संख्या 22 वरती, अजून 18, 21 मध्ये 18. जिंकण्यासाठी काही करतायत. राजेंद्रजी देशमुख साहेबांच्या वतीनं फलंदाज विजयसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. जबरदस्त बॅटिंग, सलगचे 3 चौकार विजयच्या बॅटमधून. पहिला स्कूप, त्यानंतर 2 रिव्हर्स. आता फिल्डिंग पाहूयात. बॅकवर्ड थर्ड मॅनला खेळाडू ठेवण्यात आलेला आहे. स्क्वेअर लेगला डीप मध्ये, त्यानंतर लॉंग ऑन, मिड विकेट क्लिअर ठेवला. जबरदस्त फिल्डिंग सजवली आहे. सलग 3 चौकार. संघाची धावत संख्या 22, विजयासाठी आणखीन 18. फुल टॉस, ओ स्वीप करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज इथून बाजाला. हा चौकार नक्की गेला होता, परंतु हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. धावत संख्या 22, विजयासाठी 18 ची आवश्यकता. नवीन फलंदाज प्रमोद. विजयासाठी आणखीन 18 चेंडू, 18 बनवायच्या उर्वरित 20 चेंडूंमध्ये. 20 चेंडू आणि 18 ची आवश्यकता आहे. विजय बाद झाला. हा देखील चेंडू त्याच्या बॅटवरती चांगला आला होता, चौकार देखील गेला होता, परंतु बॅट सरली एस्टांवरती आदळले. हिट विकेटच्या स्वरूपामध्ये बाद झाला विजय. मनोज वरती जबाबदारी वाढली. आता विजय बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज आता प्रमोद एंटर झालेत युनिट नंबर 5 मध्ये. 20 चेंडूंमध्ये 18 ची आवश्यकता. बोलो तयार. खोलात टाकला चेंडू, 20 शेप मध्ये खेळलेत. लॉंगॉनला प्रोटेक्शन आहे, फक्त सिंगल. संघाची धावत संख्या 23, विजयासाठी 19 उर्वरित 21 मध्ये. एकोणीस मध्ये 17 ची आवश्यकता आहे. 19 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 17. 5 चेंडू पूर्ण झाले त्या ओव्हर मधले. वेगवान चेंडू लॉंग ऑफला, जवळपास नाहीयेत खेळाडू. डाऊन द ग्राउंडचा विध्वंसक चौकार फलंदाज मनोजच्या बॅटमधून आला आणि 4च्या मदतीनं संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ते 27 वरती. विजयासाठी 13 ची गरज आहे उर्वरित 18 चेंडूंमध्ये. नवीन गोलंदाज अजय. 18 चेंडूंमध्ये आता 13 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रमोद.
अजय आणि प्रमोद. वेगवान चेंडू, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. ओके, खेळाडू ठेवला होता, मिसफील्ड झाल्या. एकच रन या चेंडूवरती. एकच्या मदतीनं धावफलक पुढे चाललेला 28 वरती. विजयासाठी 17 मध्ये 12 बनवायच्यात. 17 चेंडूंमध्ये 12ची आवश्यकता. आनंदी स्मॅशर्स संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना किरणजी बनवडे यांना पुरस्कृत केलेला आनंदी स्मॅशर्सचा संघ आपण पाहतात आणि राजेंद्रजी देशमुख साहेबांना पुरस्कृत केलेला उमसा 11 हा संघ बॅटिंग करतो. फुल टॉस, फक्त दिशा दिली एक्स्ट्रा कव्हरला. मनोज वरती जबाबदारी वाढले, स्ट्राईक रोटेट करतात सातत्यानं. या चेंडूवरती एक सिंगल. एकच्या मदतीने संघाची धावत संख्या 29 वरती. विजयासाठी 11ची गरज आहे 16 चेंडूंमध्ये. स्ट्रायकिंग एंडला प्रमोद. नेक्स्ट मॅच मध्ये प्रियान वर्सेस भार्गवी, सागर वर्सेस सागरचं कॉन्टेस्ट. काराव प्रीमियर लीग KPL चौथं थरार, 4th एडिशन. हाफ ट्रॅकर, दिशा दिली, शॉर्ट थर्डमॅन मधून निघाला चेंडू. चांगली फिल्डिंग, पाठीमागे निघाला बॉल आणि जबरदस्त फिल्डिंग. रितेश होते. 2 धावा या चेंडूवरती मिळतात आणि 2च्या मदतीने संघाची धावत संख्या पुढे चाललेली 31 वरती. विजयासाठी 9 या धावत संख्येची गरज. 9 धाव्यांची आता आवश्यकता राहिलेली उर्वरित 15 मध्ये. 9 from 15. 15 मध्ये 9 करायच्यात ओमसा 11 टीमला. क्लीन बोल्ड, डिफेन्स करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद. बॉल मध्ये विजयासाठी 9ची आवश्यकता. खाली राहिलाय. बॅटचा फ्लो जबरदस्त होता. डॉट बॉल. विजयासाठी 13 मध्ये 9. 13 चेंडू आणि विजयासाठी आता 9 धावत संख्येची गरज आहे. अजय 2 ओव्हर आपल्या संघासाठी टाकत असताना बोलू तयार. वेगवान चेंडू समोर खेळलेत एक्स्ट्रा कव्हरला. जवळपास खेळाडू नाहीये. एक तर पूर्ण केले, दुसऱ्यासाठी कॉल. स्ट्रायकिंग एंडला वाईड थ्रो राहिला. 2 धावा या देखील चेंडूवरती पूर्ण. ओव्हर 3 पूर्ण झालेल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या 33. विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 7ची गरज आहे. पाणी घेऊन जा एक्स्ट्रा खेळाडू. 12 चेंडू आणि 7. आता प्रथमेश नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 4 मध्ये प्रथमेश. धावत संख्या आता गरजेची ती उर्वरित 7. 12 चेंडूंमध्ये
फुलटॉस पहिला चेंडूवरती स्क्वेअर लेगचा धमाका सिक्सर विजयासाठी 11 मध्ये. विजयासाठी 11 चेंडूंमध्ये एका धावा संख्येची गरज आहे. एका रनची गरज आणि हा विजय चौकार फलंदाज मनोजच्या बॅटमधून. मॅच 20 धावा ज्याच्या बाट मधून आलेले आहेत. 8 बॉल मध्ये 20 धावा आणि समोरच्या एंड कडून विकेट पडत होत्या, परंतु त्याने विकेट टिकवून ठेवली आणि मॅच चौकारानं फिनिश केली.